वंदना गुप्ते यांनी गेल्या काही वर्षात नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा रंगभूमीवरील वावर तर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. त्यांच्या नैसर्गिक अभिनयाचे अनेक चाहते फॅन्स आहेत. त्यांनी मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बकेट लिस्ट या माधुरी दीक्षितच्या मराठी चित्रपटात देखील त्या महत्त्वाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटात माधुरीच्या अभिनया इतकेच त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. वंदना गुप्ते या खऱ्या आयुष्यामध्ये प्रचंड स्पष्टवक्त्या असून त्या नेहमीच त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांविषयी दिलखुलासपणे सांगत असतात. वंदना गुप्ते या काही वर्षांपूर्वी अवधूत गुप्तेच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात झळकल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांनी एका अभिनेत्रीचा त्यांनी कशा प्रकारे माज उतरवला होता याविषयी सांगितले होते. सध्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमातील ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून या गोष्टीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. वंदना गुप्ते खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात आल्या असताना त्यांनी एका अभिनेत्रीचा माज कशा पद्धतीने उतरवला होता याविषयी त्यांनी सांगितले आहे. ही अभिनेत्री अश्विनी भावे असून त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. वंदना गुप्ते यांनी या कार्यक्रमात अश्विनी भावे यांना आठवण करून दिली होती. त्यांनी सांगितले होते की तुला आठवतंय आपण गगनभेदीचा प्रयोग करत होतो. ठाण्यातील गडकरी रंगायतमध्ये हा प्रयोग होता. जवळजवळ 100 प्रयोग झाले होते. त्याचवेळी तू लग्नाची बेडी हे नाटक देखील करत होती. या नाटकाचे देखील जवळजवळ 500 प्रयोग झाले होते. तू चांगलीच नावारूपाला आली होती. त्यानंतर घडलेली एक घटना मी तुला सांगते. नाटकात यश मिळतंय हे पाहून तुला आपण काहीतरी करतोय, आपल्याला चांगलं यश मिळालंय याचा कॉन्फिडन्स आला होता. पण कॉन्फिडन्स आणि माज ह्याच्यात फरक असतो हे तुला कळत नव्हतं. तुला आठवत असेल गडकरी रंगायतचा आपला प्रयोग असताना तू तिथे उभी होतीस आणि मी तिथे आली. त्यावेळी तू कुणाशी तरी बोलत होती. मी गाडीतून खाली उतरले आणि तुला हाय केलं. पण तू चक्क मान फिरवली आणि मला इग्नोर केलं. ज्या माणसाशी बोलत होती त्या माणसाशी तू बोलतच राहिली. वरती तू मेकअप रूममध्ये आल्यानंतर मी तुला म्हटलं होतं की मला असा कोल्ड शोल्डर दिलं तर मी आयुष्यात तुझ्याशी पुन्हा कधीही बोलणार नाही. या घटनेनंतर तुझ्यात बरंचसं शहाणपण आलं.